क्लास मॉनिटर. गट्टू आणि चिंकीच्या युनिट टेस्ट ओव्हर झाल्या होत्या आणि आता नवीन सेमिस्टर सुरू होणार होतं. सगळी मुलं खूप एक्साइटेड होती. चिंकी, एकदाच्या परीक्षा संपल्या. आता काही दिवस आरामात राहू. कसा आराम करणार गट्टू? आता नवीन सेमिस्टरचा नवीन अभ्यास सुद्धा असणार ना? हो चिंकी, हे तू एकदम बरोबर बोलतीयस. तसं तर मी रोज 8च्या तासाची वाट बघत असतो. तेवढ्यात वर्गात गट्टू चिंकीच्या क्लास टीचर येतात. सगळी मुलं शांत होतात. मुलांनो, परीक्षा कशा होत्या? खूप मस्त टीचर. गुड, व्हेरी गुड. तर मुलांनो, ह्याच बरोबर आता तुमचं नवीन सेमिस्टर सुरू होतंय आणि मी तुमच्या वर्गाचा नवीन मॉनिटर निवडणार आहे आणि तुमच्या नवीन मॉनिटरचं नाव मी तुम्हाला शेवटच्या तासाला सांगणार आहे. ओके? सगळी मुलं नवीन मॉनिटर कोण होणार याबद्दल चर्चा करू लागतात. तेवढ्यात टीचर सगळ्यांना शांत बसायला सांगतात आणि अटेंडन्स घेऊन निघून जातात. अगं चिंकी, मी तर शेवटच्या तासासाठी खूप एक्सायटेड आहे. आपल्या वर्गाचा नवीन मॉनिटर कोण होणार आहे माहित नाही, हो ना? हो गट्टू, कदाचित आपल्यापैकीच कोणीतरी एक नवीन मॉनिटर होईल. हो, पण आता हे सगळं सोडा. चला, तुम्ही आता सोशल सायन्सचा अभ्यास काढा. पुढचा तास सोशल सायन्सचा आहे. तेवढ्यात तिथे सोशल सायन्सच्या मॅडम येतात आणि क्लास सुरू होतो. तेव्हा क्लास झाल्यानंतर शेवटच्या तासाला टीचर नव्या मॉनिटरचं नाव अनाऊन्स करायला येतात. मुलांनो, तुमच्या नवीन मॉनिटरचं नाव आहे गट्टू. सगळी मुलं टाळ्या वाजवू लागतात. गट्टूच्या आनंदाला तर पारावर उरला नव्हता. अरे वा गट्टू, नवीन मॉनिटर तू आहेस. कॉंग्रॅच्युलेशन्स गट्टू. थँक्यू ऑल ऑफ यू. मला तर विश्वासच बसत नाहीये. गट्टू, आता वर्गाच्या मॉनिटरची सगळी कामं तुला करायची आहेत आणि जेव्हा कोणी शिक्षक वर्गात नसतील त्यावेळेस वर्ग तुला शांत ठेवायचा आहे. पण गट्टू खुश होण्याच्या नादात मॅडमच्या या बोलण्याकडे लक्ष देत नाही. आता तुम्हीही आमचे आवडते टॉयज ऑर्डर करू शकता www.puntunkids.com वरून. लिंक डिस्क्रिप्शन मध्ये आहे. घरी गेल्यावर डिनर घेताना गट्टू आईबाबांनाही आनंदाची बातमी सांगतो. अरे वा गट्टू, कॉंग्रॅच्युलेशन्स. मीही शाळेत असताना बऱ्याचदा मॉनिटर बनायचो. थँक्यू बाबा. आता उद्यापासून शाळेत खूप मजा येणार आहे. गट्टू आपलं जेवण करून पटकन झोपायला जातो. दुसऱ्या दिवशी शाळेत. मुलांनो, आज तुमच्या मॅथ्स टीचर आल्या नाहीयेत म्हणून तुमचा 3रा तास ऑफ असणार आहे. त्यावेळेस वर्गाचा मॉनिटर वर्ग शांत ठेवण्याचं काम करेल. ओके गट्टू? ओके मॅम. जसा 3rd पिरियड होतो, गट्टू वर्गासमोर हातात खडू घेऊन उभा राहतो. आता कोणीही गडबड करणार नाही. जो बोलेल त्याचं नाव मी फळ्यावर लिहिणार आहे. थोड्याच वेळात गट्टू आपला बेस्ट फ्रेंड बंटीला गुड्डीशी बोलताना पाहतो. अरे बंटी, तू का बोलतोयस? मी आताच तुझं नाव फळ्यावर लिहीन. गट्टू, तू आपल्या बेस्ट फ्रेंडचं नाव लिहिणार? जर तू असं केलंस तर मला खूप वाईट वाटेल. गट्टू विचारात पडतो. थोडा विचार करून तो बंटीचं नाव तर लिहित नाही, पण तो गुड्डीचं नाव लिहितो. हे पाहून गुड्डीला राग येतो आणि इतकंच नाही तर गट्टू आपल्या मित्रांशी बोलतोही. आवाज ऐकून त्यांची क्लास टीचर वर्गात येते. अरे वर्गात कसला गोंधळ चालू आहे? आणि गट्टू, तू वर्ग शांत नाही ठेवलास? मॅम, मी तर सगळ्यांची नावंही लिहिली होती, पण ते... गट्टू काही बोलणार तेवढ्यात गुड्डी उभी राहून मॅडमला म्हणते. मॅम, गट्टूने त्याचा बेस्ट फ्रेंड बंटीचं नाव नाही लिहिलं आणि बाकी सगळ्यांचं लिहिलं आणि तोच वर्गामध्ये सगळ्यांशी गप्पा मारत होता. सगळेजण गुड्डीच्या हो मध्ये हो मिळवतात. हे ऐकून मॅमला खूप राग येतो आणि त्या गट्टूला रागावतात. गट्टू, मी तुला मॉनिटर अशासाठी केलं होतं की मला असं वाटतं की तू एक रिस्पॉन्सिबल मुलगा आहेस, पण असं काहीतरी करून मला चुकीचं ठरवलंस. आता तू वर्गाचा मॉनिटर नाहीयेस. उद्या मी नवीन मॉनिटर निवडणार. यावर गट्टूला खूप वाईट वाटतं. तो पूर्ण दिवस कोणाशी काहीच बोलत नाही आणि सुट्टीत देखील गट्टू आपल्या रूम मध्ये घरी जाऊन कोणाशीही काहीही बोलत नाही. हे पाहून आई काळजीमध्ये पडते. ह्या गट्टूला काय झालंय? चिंकी आईला सगळं सांगते. आई सगळं ऐकून गट्टूसाठी खायला घेऊन त्याच्या रूम मध्ये जाते. गट्टू बाळा, तू जेव्हापासून शाळेतून आलाय तुझ्या रूम मध्येच आहे. घे, खाऊन घे. गट्टू चुपचाप बसला होता. तेवढ्यात तो आईला मिठी मारतो आणि त्याला रडू येतं. आई, मॅडम मला सगळ्यांसमोर ओरडल्या
म्हणून मला अजिबात चांगलं नाही वाटलं. अरे गट्टू बाळा, इट्स ओके, काही हरकत नाही. आई गट्टूला समजावू लागते. गट्टू बाळा, मॅडमनी तुला ही रिस्पॉन्सिबिलिटी अशासाठी दिली कारण त्यांना असं वाटलं की वर्गातील इतर मुलांपेक्षा जास्त रिस्पॉन्सिबल आहेस. पण नंतर जेव्हा तू मस्ती केली आणि तुझ्या बेस्ट फ्रेंडचं नाव फळ्यावर नाही लिहिलं, तर तू तुझी रिस्पॉन्सिबिलिटी पाळली नाहीस ना आणि मॅडमचा विश्वासही तोडला. म्हणून तू तुझी चूक स्वीकारून मॅडमना सॉरी म्हटलं पाहिजे आणि त्यांच्याकडे अजून एक संधी मागितली पाहिजे. आणि त्याचबरोबर तू मॅडमना प्रॉमिस कर की असं परत होणार नाही. गट्टू आईचं बोलणं नीट ऐकतो आणि त्याला त्याची चूक समजते. आई, मला समजलं. मी उद्या सकाळीच जाऊन सगळ्यात आधी मॅडमना सॉरी म्हणेन आणि त्यांच्याकडे अजून एक संधीही मागेन. व्हेरी गुड. चल आता कर जेवण. दुसऱ्या दिवशी सकाळी गट्टू मॅडमकडे जातो. मॅडम, मी कालच्याबद्दल तुम्हाला माफी मागतो. मॅडम प्लीज मला अजून एक संधी द्या ना. मी परत अशी चूक कधीच करणार नाही. आय प्रॉमिस. गट्टूला सॉरी बोलताना बघून मॅडमला खूप चांगलं वाटतं आणि त्या त्याला माफ करतात. इट्स ओके गट्टू, ठीक आहे. मी तुला परत एक संधी देते. तूच वर्गाचा मॉनिटर आहेस, पण तुला तुझी जबाबदारी नीट पार पाडता आली पाहिजे. ओके? ओके मॅम. यावेळी गट्टू आपल्या सगळ्या ड्युटी छान पार पाडतो आणि सगळे या नव्या मॉनिटरवर खूप खुश होतात. जर तुम्हाला आमचे व्हिडिओ आवडत असतील तर लाईक करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करा.